नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. इकडे लागून सगळ्यांना सुट्टी होती, लाँग वीकेंड होता. त्यामुळे शुक्रवारी दुपारी साधारण 4:15 वाजता सगळं आवरून आम्ही ट्रिपसाठी न्यू जर्सीला अक्षरधाम मंदिर, टाइम्स स्क्वेअर बघण्यासाठी सगळेजण सोबत निघालो. निघताना नियमाप्रमाणे दुपारी ठेपले, थोड्याशा पोळ्या, बटाट्याची कोरडी भाजी, मुगाची उसळ, लोणचं, चटणी असा सगळा आमचा 6 जणांचा डबा सोबत तयार करून घेतला. प्रवासाला सुरुवात केली. आमचं घर ते न्यू जर्सी 7.5 तासांचा प्रवास आहे. तो एकदम एवढा प्रवास एकाच दिवशी न करता शुक्रवारी 4.5 तासांचा प्रवास करून आम्ही बाल्टिमोरला एका ठिकाणी मुक्काम करणार होतो. घरातनं निघाल्यानंतर बरोबर 2.5 तासानंतर एका ठिकाणी आम्ही अर्धा तासासाठी थांबलो. त्यानंतर पुन्हा प्रवास सुरू केला आणि रात्री बरोबर 10 वाजता बाल्टिमोरला आमच्या हॉटेलमध्ये आम्ही सगळेजणं पोहोचलो. तिकडे फ्रेश झाल्यानंतर आमच्यासोबत आणलेले डबे आम्ही उघडले. त्यातल्या भाज्या मायक्रोवेव्हमध्ये आम्ही तिकडे गरम केल्या आणि सगळेजणं सोबत तिकडे जेवणं केली, गप्पा मारल्या. रात्री आम्ही मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं छानपैकी आवरून ब्रेकफास्ट करून पुन्हा गाडीत बसलो. 3 तासांचा प्रवास करून बरोबर 1 वाजता न्यू जर्सी येथे आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो. कारण लहान भाऊ समीर, श्रुती, तिची मुलं आणि तिचे आई-वडील हे सुद्धा न्यू जर्सीला आम्हाला हॉटेलमध्ये भेटणार होते. ते सुद्धा बरोबर 1 वाजता आम्हाला हॉटेलमध्ये भेटले. श्रुतीचे आई-वडील 17 मेलाच भारतातनं अमेरिकेत आलेलं आहे. सगळ्यांना एकमेकांना भेटून खूप खूप आनंद झाला. सगळ्यांनी एकत्र जेवणं केली. नंतर सगळेजण सोबत अक्षरधाम मंदिर बघण्यासाठी आम्ही निघालो. सुट्टी आणि लाँग वीकेंड असल्यामुळे अक्षरधाम मंदिरात आधीच रिझर्वेशन करायचं असतं, असं न्यू जर्सीत राहणाऱ्या मेघना या मैत्रिणीनं आम्हाला आधी सांगितलं होतं. त्यामुळे आम्ही रिझर्वेशन केलं. तर आम्हाला दुपारी 2:30ची वेळ मिळालेली होती. आम्ही जेवणं करून सगळेजणं अक्षरधाम मंदिर बघण्यासाठी दुपारी निघालो. हे जे मंदिर आहे ते जगातल्या सगळ्यात मोठ्या मंदिरांपैकी दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि खूप मोठं हे मंदिर आहे. मंदिराचा संपूर्ण परिसर 185 एकरचा आहे. मंदिराची जी लांबी आहे ती 345 फूट आहे. मंदिराची रुंदी 255 फूट आहे. मंदिराची उंची 191 फूट आहे. मंदिरावर वेगवेगळे 10,000 छोट्या-छोट्या कोरीव अशा ज्या मूर्त्या कोरलेल्या आहेत, त्या संगमरवरी छोट्या-छोट्या ज्या मूर्त्या आहेत, त्या 10,000 मूर्त्या या मंदिरावर बसवलेल्या आहेत. 19 लाख क्युबिक फीट दगड वेगवेगळ्या देशांमधल्या 29 खाणींमधनं इथे मागवण्यात आलेला आहे. संगमरवर जो दगड आहे तो इटली, ग्रीस, तुर्कस्थानातनं इकडे मागवलेला आहे आणि ग्रॅनाईट आहे तो भारत आणि चीनमधनं मागवलेला आहे. सँडस्टोन हा जो दगड आहे तो भारतातनं आणलेला आहे आणि मंदिराच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेलं जे सागवानाचं जे लाकूड आहे ते ब्रह्मदेशातनं मागवलेलं आहे. मंदिराला एकूण 9 शिखरं आहेत. मंदिराच्या निर्माणासाठी एकंदरीत 12,500 व्हॉलेंटिअरिंग जे लोकं आहेत त्यांनी योगदान दिलेलं आहे. शेकडो कलाकारांनी सुरेख असं नक्षीकाम इथे केलेलं आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी सोलार पॅनलचा फार्म इथे बसवण्यात आलेला आहे. हे खूप भव्य, दिव्य असं सुंदर असं हे मंदिर आहे. येथील जे ब्रह्मकुंड आहे तिथे जगातील विविध 300 नद्या आणि तलावांमधलं पाणी आणण्यात आलेलं आहे. भारतातील 108 नद्यांमधनं इथे पाणी आणण्यात आलेलं आहे. अमेरिकेतील 50 राज्यातल्या विविध नद्या आणि तलावामधलं पाणी या ब्रह्मकुंडात आणण्यात आलेलं आहे. मंदिराच्या कामाला 2011मध्ये सुरुवात झाली आणि 2023मध्ये या मंदिराचं संपूर्ण बांधकाम पूर्ण झालं. एकूण 12 वर्ष हे मंदिर बांधण्यासाठी लागलेलं आहे. मंदिराच्या मुख्यद्वारापाशी नीलकंठवर्णी भगवान स्वामीनारायणाची 49 फूट उंच अशी मूर्ती बसवण्यात आलेली आहे. सगळं हे सुंदर असं भव्य दिव्य मंदिर आहे. मंदिराची सुंदरता आणि भव्यता बघून खरंच डोळ्याचं पारणं फिटतं. या मंदिरामध्ये सत्संग सभा, सगळ्या सणावारांचं सेलिब्रेशन, सांस्कृतिक कार्यक्रम, शिबिरं, सामूहिक पूजा तसेच विविध सेवा सगळेजण येऊन इथे करतात. अशा प्रकारे ह्या मंदिरात उपक्रम चालू असतात. मंदिराचे जे प्रमुख स्वामी महाराज आहेत आणि
श्री भगवान स्वामीनारायण महाराज आहेत. नंतर गुणातीतानंद स्वामी, महंत स्वामी महाराज यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं इतकं सुंदर मंदिर इथे स्थापन करण्यात आलेलं आहे आणि हे मंदिर खरंच बघण्यासारखं आहे. आम्हाला हे मंदिर बघून खरंच खूप आनंद झाला आणि आई-भाऊंना, श्रुतीच्या आई-वडिलांनासुद्धा हे मंदिर खूप खूप आवडलं. आम्ही सगळ्यांनी पूर्ण मंदिर बघितलं. नंतर तिथे कॅफेटेरिया आहे, तिकडे आम्ही चहा घेतला, तिकडे ढोकळे आम्ही सगळे सोबत घेतले आणि नंतर तिथे जे शॉप होतं त्या शॉपमध्ये सुद्धा फिरलो. तिथे पण खूप साऱ्या वस्तू विकण्यासाठी होत्या. तर तिथे आम्ही थोडी शॉपिंग केली. नंतर सगळं फिरून झाल्यानंतर पुन्हा एकदा देवाचं दर्शन घेतलं आणि नंतर रात्री आम्ही आमच्या हॉटेलमध्ये सुखरूपपणे सगळेजणं पोहोचलो. नंतर आम्ही म्हणजे मी, मिस्टर, मुलं, श्रुती, समीर आणि तिची मुलं आम्ही एवढेच सगळेजणं रात्री मग टाईम स्क्वेअर बघण्यासाठी गेलो. रात्री 2-2:30 वाजेपर्यंत आम्ही टाईम स्क्वेअरला फिरलो आणि पुन्हा हॉटेलमध्ये आलो. सगळेजणं दुसऱ्या दिवशी न्यूजर्सीतल्या आमच्या मैत्रिणीकडे, मेघनाकडे आम्ही गेलो. समीर आणि श्रुती ते त्यांच्या घरी जाण्यासाठी निघाले. मेघनाकडे आम्ही दिवसभर थांबलो. संध्याकाळी तिच्याकडे जेवणं करून व्हर्जिनियाला आम्ही रात्री मुक्काम केला आणि व्हर्जिनियाला असलेले लरे केव्ज आम्ही दुसऱ्या दिवशी बघितल्या. त्या बघून आम्ही रिचमंडला आलो. रिचमंडला संध्याकाळी जेवण केलं आणि रिचमंडला फिरून नंतर पुन्हा रात्री आमच्या घरी आम्ही सुखरूपपणे पोहोचलो. धन्यवाद.